आज सकाळी लवकर उठून व्यायाम केला, नंतर आंघोळ झाली. मग काय थोडं तयार होऊन घेतले. तोपर्यंत दोघीही झोपलेल्या होत्या. सगळं आवरून घेतले. आज अहो नसल्यामुळे सगळी जबाबदारी माझ्यावरच होती. मग काय छान तयार झाले. नंतर कणिक मळण्यासाठी घेतले. त्याच्या अगोदर रोज गरम पाण्याची सवय लागली. 1 ग्लास पाणी घेतले. नंतर कणिक तिंबून घेतले. नंतर लक्षात आले की आज रात्री भाजी नीट करायची लक्षातच नाही. म्हणून काय भाजी नीट करायला घेतली. भाजी नीट करून झाली. भाजी पण झाली. तोपर्यंत काय ह्या दोघींना उठवले नाही. उठलं की त्यांच्याच आवरत बसावं लागतं. काय अगोदर सगळं स्वयंपाक करून घ्यावं, नंतर त्यांना उठवावं. नंतर एकीला उठवले. तिची आंघोळ घालून तिला तयार करून बसवले. काय नंतर दुसरीला उठवले. मग तिची आंघोळ घालून तिलाही तयार करून बसवले. दोघींना सकाळी रोज पाणी, बदाम, लाडू खाऊन दिले. नंतर त्यांना नादी लावण्यासाठी अभ्यास बोर्ड मागवलं होतं, त्याच्यावर अभ्यास दिले. त्यांचा अभ्यास होईपर्यंत मग आता चपात्या करून घेतले. मग चपात्या ते झाल्या तोपर्यंत त्यांचा अभ्यासही झाला. मग काय नंतर फरशी वगैरे पुसली. सगळे काम करून टिफिन पॅक केला. अहो आले. अहो त्यांना घेऊन गेले. मग अहो त्यांना सोडून येईपर्यंत ऑफिससाठी तयार झाले. मग ऑफिससाठी सकाळचा दिवस एवढा गडबडीत जातो की स्वतःसाठी असा काही टाईम भेटतच नाही. मग काय नाश्ता करण्यासाठीही आज वेळ नव्हता. अहो असल्यानंतर खूप मदत करतात. त्यांनी नसल्यानंतर माझ्या एकटीची खूप धावपळ होते. मग काय तयार झाले. मग स्वतःसाठी आता नाश्ता केला नव्हता. मग कॉफी बनवली. कॉफी बनवताना ती थोडीशी सांडलीही. नंतर ऑफिसला गेले. आल्यानंतर जेवण केले. नंतर घरामध्ये थोडा राडा आवरायचा होता, तो राडा आवरला. आल्यानंतरही दिवसभराचे कामं चालूच असतात. कामाला काही दम नसतो. थोडा आराम करावा म्हणलं तरीही टाईम भेटत नाही. मग काय सगळं आवरून घेतलं. घर स्वच्छ केलं. गॅलरी झाडून घेतलं. काय ह्या दोघी यायच्या अगोदर सगळं स्वच्छ केलं म्हणजे आल्यानंतर परत त्यांच्यासोबतच वेळ घालावा लागतो. काय नंतर पाणी संपले होते. फिल्टरमध्ये पाणी भरले. दळण केलं. मग काय पाऊस वाटला. संध्याकाळी काय करायचं खूप कंटाळा आला होता. म्हणून खिचडीचा भेट केली. अशा प्रकारे माझा दिवस गेला. या खिचडी खायला. बाय. भेटू नेक्स्ट.